तुझं दास तुझं वचन घेऊन येत असताना प्रभू त्यांचा पूर्णपणे ताब्यात होतो. पप्पा त्यांना लागणारे ज्ञान बुद्धी सामर्थ्य प्रभू तुझ्या पवित्र भांडणामध्ये परमेश्वर बाप्पा मुख जरी त्यांचा असतो तर शब्द तुझे असतो. त्यांच्या मुखातून निघाला प्रत्येक शब्द प्रभू जगदारी तलवारी ते वचन परमेश्वर बाप्पा आम्हाला सांगत असताना परमेश्वर बाप्पा हे वचन फक्त आमच्या पुरतच नसतं, आमच्या आजूबाजूभोवती बाप्पा जे लोक असेल त्यांच्याही कामी पडावे असे ते वचन परमेश्वर बाप्पा ते मोबाईलद्वारे प्रभू अनेक जण बघत असतात. परमेश्वरा ते प्रत्येकाचा आमच्या करण्याचा ताब्यात आणि परमेश्वर बाप्पा ते वचन आज आमच्यासाठी प्रभू सामर्थ्याचं बलाचं धैर्याचं असं तू त्या वचनाद्वारे तो आम्हाला आशीर्वाद करतो. आणि प्रभू तुझ्या ध्यासाला पुन्हा एक वेळा तुझ्या हातामध्ये ते परमेश्वर बाप्पा त्याचा पूर्णपणे ताबा तू घेतो. परमेश्वर बाप्पा त्याचं सर्व मुखाचा ताबा घेतो. विश्वासाचा तुम्ही विश्वास प्रार्थना आमचा करणारा प्रभू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नामात मागतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाने मला आज एक ज्वलंत प्रश्नाविषयी चालू घडामोडीविषयी बोलण्यासाठी देवाने मला आज वचनातून केलं. हालेलुया. की मी गॅसचा नंबर लावलेला आहे, जवळपास आठवडा झाला आणि मी सकाळीच गॅसच्या दुकानात चौकशीला गेलो होतो. इथून इथं म्हणजे जवळपास 200-250 लोक लाईनमध्ये थांबलेले होते आणि म्हणलं जेव्हा आपला काही नंबर लागायचा असेल आपण तो विषय सोडून दिला. त्याच्यापेक्षा ही गोष्ट मोठी आहे, प्रभूच्या सानिध्यात येणं मोठी गोष्ट आहे त्या गॅसपेक्षा. झालेलं प्रेज लॉर्ड. आणि मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, त्याच अनुषंगाने देवाने मला वचनाची प्रेरणा दिली की आज गॅससाठी एवढी लाईन का लागत आहे, का लागत आहे. पार्श्वभूमी तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही न्यूज पाहत आहात की युद्ध चालू आहे आखाती देशामध्ये आणि त्यामुळे ज्या भागात युद्ध चालू आहे त्याच भागात सर्व कच्च्या तेलाचं किंवा जे काही गॅस आहे त्याचं मूळ जे आहे कच्चे तेल त्याचं 90% उत्पादन त्याच भागातून होतं. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या उत्पादनापैकी 90% उत्पादन त्या आखाती देशातून होतं आणि त्याच भागात आता युद्ध चालू आहे. त्यामुळे तिथून जो येणारा पुरवठा आहे तो खंडित झाला आहे किंवा अल्प झाला आहे. पहिले 100 गॅस यायचे तिथं आता 10 गॅस येत आहे. ते पण मोठ्या मुश्किल आहे आणि त्यामुळं हा गॅसचा तुटवडा किंवा इंधनाचा तुटवडा तेलाचा तुटवडा झालेला आहे, विशेषतः आपल्या देशामध्ये पाहू शकतो. आणि त्यामुळे किमती वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जेव्हा एखादी वस्तूच्या मागणीपेक्षा पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त होते, बरोबर. जे पुरवठा कमी आहे, पुरवठा आहे 10 गॅसचा आणि मागणी आहे 100 गॅसची, तेव्हा ऑटोमॅटिक काय होणार, त्याच्या किमती वाढणार आणि तशी किमती वाढलेल्या आहेत. आणि याच अनुषंगानं जर मला एका वचनाची प्रेरणा दिलेला आहे आणि ते वचन वाचूया 2 राजे 4 अध्याय आणि त्यातील दुसरं वचन वाचा. 2 राजे 4 अध्याय आणि दुसरं वचन. 2 राजे 4 अध्याय आणि दुसरं. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय आहे. ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मी सकाळीच म्हणजे माझ्या मुलींना नाश्त्याची सवय आहे. सुट्टीच्या दिवशी सुट्टी असले की ते म्हणतात की बाहेरचा नाश्ता आणा पप्पा, आणि त्यांनी सांगितलं मला डोसा आणा. मी डोसा आणायला 2-3 ठिकाणी गेलो. ते म्हणले गॅसच्या अभावी डोसा बंद ठेवलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि ह्या सर्व परिस्थितीनुसार, या अनुभवानुसार, या वातावरणानुसार देवाने मला या वचनाची प्रेरणा दिलेली आहे की तेलाची जर कमतरता असेल तर किती दुष्परिणाम तुमच्या जीवनात होऊ शकतात. किती जीवनावश्यक आहे तेल मानवाच्या आयुष्यासाठी, बरोबर. हालेलुया. इतक्या दिवस आपल्याला वाटत होतं का की तेल एवढं महत्वाचं आहे.
तेलमध्ये भरपूर प्रकार आहेत. त्यामध्ये पेट्रोल आहे, डिझेल आहे, LPG आहे, PNG आहे, व्यावसायिक सिलेंडर आहेत. त्यामध्ये तेलाचा सुद्धा समावेश आहे, डाळडाचा समावेश आहे आणि बऱ्याच तेलाच्या प्रकार आहेत. आणि त्याचं सर्व मूळ जे आहे ते कच्च्या तेलामधून असतं. त्या कच्च्या तेलाचे हे सर्व प्रकार बनलेले असतात विविध उपयोगाच्या दृष्टीने. आणि मला तुम्हाला सांगायचं जर तेल कमी झालं तर किती वाईट परिणाम आपल्या मनुष्यावरती होतात, किती अडचणींना मनुष्याला तोंड द्यावं लागतं. मला वाटतं खालचं पण हॉटेल बंद आहे ना तेलाच्या पार्ट. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि जर ह्या वचनामध्ये पाहिले की दुसऱ्या 4 अध्याय 1 ते 10 वचन जर आपण पाहिलं, वाचणार नाही पण मनन करूया की इथं एका सेवकाची पत्नी आहे आणि तिचा सेवक मेलेला आहे. ती विधवा आहे आणि तिच्या कुटुंबामध्ये ती आणि तिचा एक मुलगा आहे, बरोबर. असे 2 जण आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये. आणि देवाचा सेवक जो आहे, जो तिचा पती होता, तो मेलेला आहे. आणि त्यांच्या घरामध्ये तेलाची टंचाई निर्माण झालेली आहे. प्रेज लॉर्ड. तेलाची टंचाई निर्माण झालेली आहे. आणि तेव्हा ती काय करत आहे, ती अलिशा जवळ जाऊन ती आपले गाळणे एका देवाच्या सेवकाला, त्या देवाच्या सेवकाचं नाव अलिशा आहे, त्याला ती सांगत आहे की तिचा नवरा मेलेला आहे आणि त्याला कर्ज झालं होतं आणि ते सावकार कर्जफेड करण्यासाठी 2 मुलांना घेण्यास तो आलेला आहे. 2 मुलं आहेत, सॉरी, 1 मुलगा नाही, 2 मुलं आहेत. आणि त्या 2 मुलांना तो सावकार घेऊन जाण्यासाठी आलेला आहे, कारण की थोडं कर्ज झालेलं आहे त्या विधवेला, सेवकाच्या पत्नीला. आणि ह्या दुसऱ्या वचनात आपण पाहतो, मग तो अलिशा तिला विचारत आहे की मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. आणि तो अलिशा जो देवाचा सेवक आहे, तो त्या सेवकाच्या विधवा पत्नीला विचारत आहे की मी तुझ्यासाठी काय करू. तेव्हा ती स्त्री म्हणत आहे, ती विधवा स्त्री म्हणत आहे की 1 धडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आता आपण वचनाच्या मुख्य भागात येत आहोत. पार्श्वभूमी समजावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या की एक सेवकाची विधवा पत्नी आहे आणि त्या सेवकाला कर्ज झालं होतं आणि त्या कर्जाची फेड करण्यासाठी सावकार तिच्या घरी आला होता. तिला 2 मुलं आहेत लहान. त्या मुलांना बंदिवान म्हणून, गुलाम म्हणून घेऊन जाण्यासाठी. तेव्हा तिने इतर दुसरीकडे जाण्याचा विचार केला नाही किंवा दुसऱ्या सावकाराकडे जाण्याचा विचार केला नाही. तर तिने कुठला मार्ग निवडलेला आहे, तिने एका देवाच्या सेवकाकडे जाण्याचा मार्ग निवडलेला आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि ह्या महिन्यासाठी जे आशीर्वादाचं वचन आहे, नीतिसूत्र 3 अध्याय 6 वचन, की तू परमेश्वराचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया, हे ह्या महिन्यासाठीचं आशीर्वादाचं वचन आहे. आणि त्याच अनुषंगानं आजचं देखील वचन आहे. इथं त्या विधवेने त्या कमताईच्या दिवसामध्ये, त्या कठीण प्रसंगामध्ये विचार करा, तिचा नवरा मेलेला आहे, तिच्या घरात कमवता एकमेव सदस्य होता, तो मेलेला आहे आणि तिच्या घरात काहीच नाही आहे, थोडंसं तेल आहे. आणि इतक्या कठीण परिस्थितीमध्ये तिने इतर कुणाचा आधार घेण्याऐवजी तिने देवाच्या सेवकाकडे ती गेलेली आहे आणि देवाच्या सेवकाकडे आपलं गाणं गायलेलं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि नवीन काळामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तांनी एक दाखला सांगितला होता, श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री राहतं, माहिती आहे दाखला तो. त्या दाखल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दोन्ही मेलेले आहेत आणि दोन्ही त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना एक जण स्वर्गात गेलेला आहे आणि एक जण नरकात गेलेला आहे. बरोबर, श्रीमंत मनुष्य नरकात गेलेला आहे आणि दरिद्री लाजर जो आहे तो स्वर्गात गेलेला आहे. आणि तिथं तो श्रीमंत मनुष्य म्हणत आहे, लाजरा येऊन मला थोडं पाणी माझ्या जिभेला लाव. बरोबर, असं तो म्हणत आहे. कारण की नरकामध्ये काय असतं, अग्नी गंधकाचं सरोवर असतं, न विझणारी आग असते. आणि अशा अवस्थेमध्ये पडलेला असताना तो लाजराला म्हणत आहे की मला एक पाण्याचं
थेंब माझ्या जिभेला लाव. पण काय होत आहे, तिथं जो अब्राम आहे तो म्हणत आहे की इथून तिथं कुणाला जाता येत नाही आणि तिथून इथं कुणाला जाता येत नाही. तर तुमच्याजवळ जे मोशे व संदेश आहेत त्यांचं तुम्ही ऐका. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि मला तुम्हाला काय सांगायचं, का ती आलिशाकडे गेली ती विधवा, तिला दुसरे अन्य सावकार देखील मदतीला आले असते किंवा त्रयस्थ व्यक्ती नातेवाईक देखील मदतीला आले असते, पण तिने दुसरीकडे कुठं जाण्याऐवजी तिने देवाच्या सेवकाचा सल्ला मानण्यासाठी देवाच्या सेवकाकडे आपल्या गाळानं गायलं आणि या प्रकारे तिने परमेश्वराचा देवाच्या सेवकाचा आदर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जेव्हा तुम्ही आजारी असता, संकटात असता, समस्येत असता, तेव्हा तुम्ही अन्य ठिकाणी जाण्याऐवजी जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात येता, परमेश्वराजवळ आपलं गाणं गाता, देवाच्या सेवकापुढे आपलं गाणं गाता, तेव्हा तुम्ही एक प्रकारे परमेश्वराचा आदर करता. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि तिथं विधवेने त्या कठीण परिस्थितीमध्ये तिने परमेश्वराचा आदर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि देवाचं वचन काय आहे, नीतिसुख 3:6 वचन, तू परमेश्वराचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आणि इथं जेव्हा त्या विधवेने देवाच्या सेवकाचा आदर केलेला आहे, तेव्हा देवाच्या सेवकाने देखील तिचा आदर केलेला आहे. काय केलेला आहे देवाच्या सेवकाने? तिचा आदर केलेला आहे आणि तिला योग्य मार्ग दाखवलेला आहे. हालेलुया. काय मार्ग दाखवलेला आहे? पुढचं वचन आपण वाचूया. पुढचं वचन मी वाचतो. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजार पाजारांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर आणि ते सर्व तेल त्या भांड्यामध्ये ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती घरी गेली आणि तिने बरेचसे रिकामे भांडे आणले आणि पुढचं शॉर्टमध्ये मी सांगतो. आणि ते देवाच्या सेवकांनी सांगितल्याप्रमाणे, देवाच्या सेवकांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे तिने केलेलं आहे. तिने बरेचसे भांडी आणलेले आहेत, घरात तिने दरवाजा लावलेला आहे आणि त्या भांड्यामध्ये ती तेल वतत आहे आणि सर्व भांडे तेलाने भरलेले आहेत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय सांगायचं आहे, जेव्हा तिने देवाच्या सेवकाचा आदर केला, परमेश्वराचा आदर केला, तेव्हा परमेश्वराने काय केलेलं आहे, देवाच्या सेवकाने काय केलेलं आहे, तिला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. योग्य मार्गदर्शन केलेलं आहे त्या कठीण परिस्थितीमध्ये, त्या कर्जाच्या परिस्थितीमध्ये, त्या टंचाईच्या परिस्थितीमध्ये कसं जीवन जगायचं, त्या कर्जाच्या परिस्थितीमधून कसं बाहेर पडायचं, याचं योग्य मार्गदर्शन आलिशाने, देवाच्या सेवकाने त्या सेवकाच्या विधवा पत्नीला केलेलं आहे. पण हे कधी झालेलं आहे? जेव्हा तिने परमेश्वराचा आदर केलेला आहे. ती त्या कठीण परिस्थितीमध्ये दुसरीकडे न जाता, दुसऱ्या कुणाचा सल्ला न घेता, दुसऱ्या कुणाचा आधार न घेता तिने देवाच्या सेवकाकडे ती गेलेली आहे, देवाच्या माणसाकडे ती गेलेली आहे, परमेश्वराकडे अप्रत्यक्षपणे ती गेलेली आहे. आणि त्या परमेश्वरापुढे, देवाच्या सेवकापुढं तिने आपलं गाळणं मांडलेलं आहे. आणि या पद्धतीनं तिने परमेश्वराचा आदर केल्यामुळं आलिशाने तिला काही सूचना दिलेल्या आहेत, काही मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाचं पालन केल्यामुळं आपल्याला पुढच्या वचनामध्ये पाहायला मिळतं. 8व्या वचनामध्ये आपण जाऊया. दुसऱ्या राज्यात 4था अध्याय आणि 8वं वचन वाचूया. मग काय झालेलं आहे, सगळं भांडी भरल्यानंतर काय झालेलं आहे, सगळं भांडी भरल्यानंतर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. तेव्हा ते म्हणले की आता एकही भांडे नाही. तेव्हा तेल वाढवायचे राहिले. मग तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. तो म्हणाला, जा, तेल विकून आपले कर्ज फेड व
परमेश्वराचा आदर केला तर परिस्थिती कुठलीही असू द्या. इसाकाच्या काळात आपण पाहिलं की दुष्काळाची परिस्थिती होती आणि त्या दुष्काळाच्या दिवसात परमेश्वराने इसाकाला मार्गदर्शन केलं की तू शेती कर, ह्याच देशात राहा आणि कशी शेती कर याचं मार्गदर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याद्वारे त्याला 100 पट पीक फळ मिळालेलं पाहायला मिळतं त्या दुष्काळाच्या दिवसात. त्याच पद्धतीनं इथं त्या अलिशाच्या काळातील जी विधवा आहे तिने त्या कर्जाच्या परिस्थितीमध्ये, त्या तेलाच्या टंचाईच्या परिस्थितीमध्ये देवाचा आदर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ती आपली गाळाने इतर कुणाला सांगण्यापेक्षा परमेश्वराकडे तिने गाळाने गाण्यासाठी ती अलिशाकडे आलेली पाहायला मिळतं. आणि जेव्हा तिने तसा केलेला आहे, तिने देवाच्या सेवकाचा आदर केलेला आहे, परमेश्वराचा आदर केलेला आहे आणि तेव्हा काय झालेलं आहे, देवाच्या सेवकांनी योग्य मार्गदर्शन तिला केलेलं आहे. आणि जेव्हा तिने ते मार्गदर्शन फॉलो केलेलं आहे, तिचं सर्व कर्ज फिटलेलं आहे, तिची सर्व भविष्याची चिंता मिटलेली आहे. हालेलुया. माहित नाही मला माझ्या तर मागं भरपूर चिंता आहे. प्रेज गॉड. कर्जाचे डोंगर आहेत, भरपूर चिंता आहे, भरपूर समस्या आहेत, पण मी त्याकडे पाहत नाही तर मी परमेश्वराकडे पाहतो. हालेलुया. प्रेज गॉड. इतर ठिकाणी मदत मागण्यापेक्षा मी देवाच्या मंदिरात येऊन परमेश्वराकडे आपल्या घराने गातो. हालेलुया. घरी असेल तेव्हा पण मी गीत गातो, प्रार्थना करतो, देवाचं वचन वाचतो आणि जास्तीत जास्त वेळ, कारण की देवाचं वचन आहे, तेव्हा आपली सर्व चिंता त्याचवर टाक, म्हणजे तो तुझी काळजी घेईल. हालेलुया. प्रेज गॉड. आणि इथं जे मी भेद केलं तेच आज आपल्याला करण्यात आलेलं आहे. तेलाची टंचाई निर्माण झालेली आहे आणि आजूबाजूची परिस्थिती पाहून देवाने मला हे वचन दिलेलं आहे. मी काय जास्त याची तयारी केली नाही. माझं इथे येण्याचा देखील प्लॅन नव्हता, त्यात बरेचसे माझं कामं होते. बाळासाहेबांना फोन आला की आज मी नाही आहे, तुम्ही जावा. म्हटलं ठीक आहे, देव मार्ग दाखवेल, देव वेळ देईल, असं मी जाईन. देवाने मला येण्याची कृपा दिली. ह्या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो. आपण आपल्या जागेवर उभ्या राहूया आणि प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. आजच्या राजा परमेश्वर, या कठीण परिस्थितीमध्ये, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये, या तेलाच्या टंचाईच्या दिवसामध्ये, या कर्जाच्या परिस्थितीमध्ये, या आजाराच्या परिस्थितीमध्ये देवा तुझे वचन आम्हाला मिळेल. ही परिस्थिती कुठलीही असू द्या, तुम्ही देवाचा आदर, परमेश्वरचा आदर, देवाच्या सेवकांचा आदर म्हणजे तो तुमचा मार्गदर्शन. तो तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढेल. त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. कदाचित जगातले लोक तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार नाही, तुम्हाला योग्य वाट दाखवणार नाही. कदाचित ते तुमची वाट लावतील, तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतील, पण परमेश्वर, देवाचा सेवक, देवाचं वचन हे तुम्हाला कधी चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. तुमच्या परिस्थितीसाठी योग्य, अनुकूल, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जे योग्य आहे तेच परमेश्वर तुमच्या वचनाद्वारे, देवाच्या सेवकाद्वारे तुम्हाला ते मार्गदर्शन करतो. नक्की पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय कोणताही देवाचा सेवक संदेश देऊ शकत नाही. हालेलुया. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, वचनासाठी धन्यवाद प्रभू. वचन सांगण्याची दया कृपा तू मला दिलीस. ना मुखाला कंटाळा आणताना तू स्पर्श केलास. ना मुखातून जी सेवा, तुझी इच्छा, तुझी योजना तू लोकांना कळवलीस परमेश्वरा. त्यांनी या सर्व परिस्थितीमध्ये, तेलाच्या टंचाईच्या परिस्थितीमध्ये, या सर्व परिस्थितीमध्ये तुझा आदर करणं, तुझं मार्गदर्शन देणं